लेकिन त्याग क्या होता है? हिंदू संस्कृति त्याग सिखाती है। त्याग ये होता है कि 113 अपने एमएलए होने के बावजूद भी एकनाथ जी जैसे, अभी तो आज उद्धव जी ने कहा ये शिवसैनिक नहीं है, अरे वो शिवसैनिक नहीं है, बहुत दिन के बाद पता चला आपको कि शायद बचपन से ही शिवसैनिक है। और बाकी भी बातें कुछ है कि जो उन्होंने शिवसेना बढ़ाने के लिए क्या किया हमको मालूम है, हम भी मुंबई के रहने वाले ना, और राज्य में घूमे, घरदार छोड़कर घूमे, तो अभी उनको लग रहा है कि वो शिवसैनिक नहीं है। तो ऐसे कट्टर शिवसैनिक, स्वर्गीय बाला साहब ठाकरे जी की ये इच्छा थी, ये सपना था, मैं किसी एक सामान्य शिवसैनिक को करूंगा मुख्यमंत्री। उद्धव जी बने, वो शिवसैनिक नहीं, इसमें मन नहीं मानता, सामान्य शिवसैनिक नहीं है। शिवसेना बढ़ाने के लिए उन्होंने भाषण किए होंगे, लेकिन जो पसीना डाला है वो एकनाथ जी जैसे लोगों ने डाला है। इसलिए एक सच्चे शिवसैनिक को, हिंदुत्व की जो रक्षा करेगा, स्वर्गीय आनंद दिघे जी का जो शिष्य है, उनको मुख्यमंत्री बनाया। लोग आश्चर्यचकित हो गए जब देवेंद्र जी ने अनाउंसमेंट की, तो हम साथ में बैठे 5 लोगों के अलावा सामने 6वें आदमी को मालूम नहीं था। इसको कहते हैं त्याग। देवेंद्र जी उप मुख्यमंत्री क्यों बने? तो कोई ये नया नहीं है, अभी अशोक राव चौहान थे, कितनी बड़ी लिस्ट है, और ये तो उप मुख्यमंत्री बने, तो पीडब्ल्यूडी मिनिस्टर बने, तो पीडब्ल्यूडी मिनिस्टर मेरे पास भी थी, मुख्यमंत्री बने, पीडब्ल्यूडी मिनिस्टर रहे, कैसे? तो जरा बड़ा डिपार्टमेंट मांगना चाहिए था, अपने पक्ष में आने वाला रेवेन्यू कम से कम मांगने वाला था। तो ये डेप्यूटी सीएम बने। जब एकनाथ जी ने कहा भाई इतनी बड़ी जिम्मेवारी मुझ पर दे रहे हो, तो प्रशासनिक अनुभव के लिए आप मेरे साथ चाहिए। देवेंद्र जी ने हमारे नेतृत्व को पूछा, नेतृत्व ने हाँ कहा। ये लोगों की डिमांड थी, ये सर्वसामान्य आदमी की इच्छा थी कि सरकार ठीक चले, देवेंद्र जी आपने रहना चाहिए। इसलिए देवेंद्र जी ने, जो सीएम थे, 2.5 साल पहले सीएम थे, 2.5 साल लोगों के मन में रहने वाले सीएम थे। गांव गांव में प्रवास करने के बाद लोग बोलते थे कि आपने सीएम रहना चाहिए। ऐसे व्यक्ति ने डिप्टी सीएम स्वीकारा, इसके लिए बहुत हिम्मत लगती है, अपने पक्ष पर, अपने नेतृत्व पर निष्ठा लगती है। वो निष्ठा का अनुभव मानने देवेंद्र जी, हमको फक्र है, हमको अभिमान है देवेंद्र जी का, कि जिन्होंने इस राज्य के हित के लिए, हिंदुत्व के हित के लिए अपने अहंकार को बाजू में रखा, अपने मान अपमान को बाजू में रखा और स्वीकारा कि, और तुरंत काम को लगे। कल गए मंत्रालय में, काम शुरू किया, आज भी शायद अभी मंत्रालय में आए। तो मुझे लगता है कि ये पार्श्वभूमि लोगों में थोड़ा कंफ्यूजन, प्रेम होने के कारण लोगों का आक्रोश की बनी, आपने क्या किया 113 आपके आप क्यों डिप्टी सीएम करे? इसलिए मैंने आपके माध्यम से पूरी महाराष्ट्र जनता को यह क्या असलियत है ये समझाने का प्रयत्न किया। तो अपने घर बनने के लिए, अरे घर बनने का तो आपका इतिहास, हमारा इतिहास नहीं है। हम अपना घर बेचकर सामाजिक काम करते हैं। फिर लीकर के दुकान शुरू हुए, कोरोना में मंदिर शुरू करने के लिए आंदोलन करने पड़े। कई ऐसे विषय है, इस हिंदुत्व को लेकर लगातार हमारा संघर्ष रहा, विकास कामों को लेकर संघर्ष रहा। मुंबई की मेट्रो बंद है, नाम देने निकले औरंगाबाद का संभाजीनगर 2.5 साल में क्या किया। फिर आप निकले उस्मानाबाद को धाराशिव नाम देने का, 2.5 साल में क्या हुआ। ये सारे पॉलिटिकल डिसीजन आपने आखिरी मीटिंग में गए, तो हिंदुत्व और विकास के आधार पर काम करने वाले एकनाथ जी, जिन्होंने जब यह अपना रोष व्यक्त करना शुरू किया, उनको लोग जुड़ते गए, तो इस विषय में हमारा कोई रोल नहीं था। बार बार हमने आपके सामने आकर कहा है कि ये इनके आपसी लड़ाई है। जब ये स्थिति आई कि अब सरकार गिरेगी, बार बार हमें बता रहे थे कि यह अंतर्गत संघर्षों से गिरेगी, फिर वैक्यूम क्रिएट होगा, तो वैक्यूम फिलअप करने के लिए तब हम देखेंगे क्या करना है। तो वैक्यूम क्रिएट हो, सरकार बनी। एका प्रचंड मोठ्या इतिहासात त्याची नोंद झाली अशा राजकीय परिवर्तनानंतर आपल्या सगळ्यांसमोर आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि तमाम जनतेला या विषयातलं जे आश्चर्य वाटलं, थोडा धक्का बसला, थोडं कुतूहल जागृत झालं की नेमकं हे काय झालं, याची थोडी सुस्पष्ट मांडणी करण्यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे। भारतीय जनता पार्टी, त्याआधी जनता पार्टी
त्या अर्थी भारतीय जनसंघ याची स्थापना ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांस्कृतिक हिंदुत्ववादाच्या प्रेरणेतून निर्माण झाली। समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये हिंदुत्वाच्या आधारे, सांस्कृतिक हिंदुत्वाच्या आधारे मूर्तिपूजा नाही, मूर्तिपूजा हा त्याच्यातला अनेक उपचारांपैकी एक भाग आहे, पण समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये हिंदुत्वाच्या आधारे त्या क्षेत्राची रचना लावण्यासाठी राजकीय क्षेत्रामध्ये भारतीय जनसंघ नावाने भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली। आणि त्यामुळे कधीही हिंदुत्वासाठी प्रयत्न, हिंदुत्वासाठी संघर्ष, हिंदुत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न, अगदी श्यामाप्रसाद मुखर्जींनी सुद्धा बलिदान दिलं ते 370 कलम रद्द करा, 35 रद्द करा, काश्मीर भारतात राहायला पाहिजे, इथून तिची जी सुरुवात होईल ते अगदी अलीकडच्या काळातल्या राम जन्मभूमी मुक्तीच्या आंदोलनापर्यंत असेल, किंवा पालघरला साधूंचं हत्याकांड झाल्यानंतर सरकारने कारवाई करावी यासाठी संघर्ष असेल, या सगळ्या घटनांमध्ये हिंदुत्व हा आमचा श्वास आहे, हिंदुत्व आमचा ध्यास आहे, हे आम्ही सातत्याने आमच्या सगळ्या कृतीतून दाखवतात। महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने, खरं म्हणजे देशामध्ये ब्रॉडली दोन विचारधारा काम करत असतील, तर एक आहे अपीजमेंट, लांगुल चालन, तर दुसरी आहे हिंदुत्ववादी विचारधारा। त्या हिंदुत्ववादी विचारधारेला मान्य असणाऱ्या अनेकांनी त्या वेळेला भारतीय जनता पार्टीबरोबर युती केली। 19ला सुद्धा ही युती झाली, पण युतीनंतर हिंदुत्व मागे पडलं आणि खुर्ची पुढे आली आणि विश्वासघात झाला। हिंदुत्व ज्याने कधी मानलं नाही, हिंदुत्व हा त्यांचा अजेंडा नाही, हिंदुत्व न मानल्यामुळे माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सातत्याने त्यांच्यावर आसूड ओढले, अशांच्या मांडीला मांडी लावून महाविकास, म्हणजे पहिलं तर महाशिव आघाडी, तर शिवाजी महाराजांना पण विरोध झाला। आपल्या सगळ्यांना आठवत असेल की महाविकास आघाडीच्या फॉर्मेशनच्या वेळेला सुरुवातीचं त्याचं नाव हे महाशिव आघाडी होतं। म्हणजे कधी महाविकास आघाडी झालं कळलंच नाही, पण त्याची लॉजिक मांडली गेली। विकास महत्वाचा, छत्रपती शिवाजी महाराजांनी पण विकास केला, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्व मांडलं, मुघलांशी संघर्ष केला आणि देश धर्म यासाठी त्यांनी सातत्याने आपलं आयुष्य घालवलं। सर्वसामान्य हिंदूंना आधार निर्माण व्हावा म्हणून राज्याभिषेक करून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि त्यामुळे शिव शब्दाचंही वावडं, आणि म्हणून सातत्याने विरोध जो होता तो विकासासाठी होता आणि हिंदुत्वासाठी होता। अनेक मुद्दे आपल्याला माहिती आहेत, मी ते रिपीट करण्याची आवश्यकता नाही। पालघरचा मुद्दा मी मांडला, श्रीराम मंदिराच्या तिथे भूमिपूजन झाल्यानंतर गावोगाव प्रचंड आनंद लोकांना झाला। माझ्यासारख्या माणसाला वाटलं की आयुष्याची किती कर्तव्यता झाली, ते सेलिब्रेशन, ते एका अर्थाने आनंद व्यक्त करण्यावर सुद्धा रोक लावली गेली, ठिकठिकाणी कारवाया झाल्या। राम मंदिरासाठी प्रत्येक हिंदू माणसाने निधी दिला पाहिजे। मी पुन्हा पुन्हा म्हणेन की हिंदू हा उपासना पद्धतीशी जोडलेला विषय नाही, तो संस्कृतीशी जोडलेला विषय असल्यामुळे अनेक मुसलमान बांधवांनी, अनेक ख्रिश्चन बांधवांनी राम मंदिरासाठी निधी दिला। त्या निधी जमा करण्याची टिंगल केली। तुम्ही ज्याला वर्गण्या म्हणता ना, वर्गण्या, त्याला आम्ही निधी म्हणतो। वर्गण्या जमा करण्यात तुमचं आयुष्य गेलं, पण तुम्ही राम मंदिरासाठी गोळा करण्याच्या निधीवर सुद्धा टीका टिप्पणी केली। कोरोनामध्ये दारूची दुकानं लवकर सुरू केली, मंदिरं सुरू करायला संघर्ष करावा लागला। त्रिपुरामध्ये म्हणे एक मस्जिद तोडली अशी कुठेतरी खोटी क्लिप व्हायरल झाली। मालेगावला, अमरावतीला आणि नांदेडला 50,000 ते मॉब रस्त्यावर होते, कसे उतरले? इंटेलिजन्स काय करतो? दंगली झाल्या, कोणावर ऍक्शन घेतल्या? सगळ्या ठिकाणी बोटचेपेपणा, ज्याला प्रचलित शब्द आहे अपीजमेंट आणि ज्याला प्रचलित शब्द आहे लांगुल चालन, मतांसाठी लांगुल चालन। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणताना कसं अगदी मन भरून येतं, हिंदू हृदय सम्राट, जनाब म्हटलं। अजानच्या स्पर्धा सुरू झाल्या,
घाटकोपरच्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यायला सगळ्या प्रकारची टाळाटाळ केली गेली. भोंगे हा विषय तर सगळ्यांनाच माहिती आहे की मस्जिदीवरच्या भोंग्याला विरोध करताना सगळ्या मनसेच्या असतील किंवा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर किती केसेस झाल्या, 28, 28, 30,000 केसेस झाल्या. आणि त्यामुळे असं हिंदुत्व सोडलेल्या विकासाच्या बाबतीत तर मोठी यादीच आहे. मग ते मुंबईतल्या मेट्रोच्या विषयी आपल्याला माहिती आहे की कारशेडवरून कशी ती मेट्रो रखडली आणि आता तर ती इतकी खर्चिक होणार आहे की नवीन आलेलं सरकार हे कशा पद्धतीने ती मेट्रो पूर्ण करणार. पण मुंबईकरांची वाट लागली. 65 लाख लोक मेट्रोवर शिफ्ट होणार आहेत आणि 65 लाख लोक मेट्रोवर शिफ्ट झाल्यानंतर मुंबईचा एकूण ट्रॅफिकचा प्रॉब्लेम संपणार आहे, बंद आहे. बुलेट ट्रेन माहिती नाही कधी सुरू होणार आहे. गेल्या वर्षी पूर आला तर माननीय अजितदादांनी घोषित केलं, माननीय जयंतरावने घोषित केलं, आम्ही नद्यांमध्ये भिंती बांधणार आहोत. बांधा. या वर्षीच्या पुराची पुन्हा वेळ आलेली आहे. पूर येऊन गेल्यानंतर लोक राजू शेट्टीजी सारखे एका अर्थाने महाविकास आघाडीशी जोडलेले नेते असं म्हणाले की आम्हाला 19चा म्हणजे देवेंद्रच्या काळातला GR द्या. अशी मोठी विकासाची सुद्धा यादी सांगते. STचा कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिरडून टाकलं. शेकडो लोकांनी आत्महत्या केली. शेकडो लोक टेन्शनने मेले. हातात काय पडलं? कवड्या हातात पडल्या, कवड्या. ओबीसी पॉलिटिकल आरक्षण घालवलं. ओबीसी पॉलिटिकल आरक्षण घालवण्याचं पाप या सरकारचं आहे. मराठा आरक्षण, जे आरक्षण माननीय देवेंद्रजींनी हायकोर्टात टिकवलं, वर्षभर सुप्रीम कोर्टात टिकवलं, ते आरक्षण घालवलं. धनगरांच्या आरक्षणामधला ध सुद्धा गेल्या 2.5 वर्षामध्ये धनगर सोडा ध सुद्धा याने उच्चारला नाही. अशी म्हणजे मोठी यादी आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये देऊ. बांधावर गेल्यानंतर हेक्टरी 25,000 रुपये. हेक्टर आणि एकर मधला फरक कळतो का? पीक विम्याचं काय झालं? पेट्रोल डिझेलच्या वॅटचं काय झालं? अशी एक मोठी यादी आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीने मुळात नव्याने झालेले मुख्यमंत्री, माजी नगर विकास मंत्री, शिवसेनेचे सभागृहाचे नेते एकनाथ शिंदेंनी ज्या वेळेला अस्वस्थ असणाऱ्या आमदारांना बाहेर शिफ्ट करणं सुरू केलं त्यावेळेला प्रत्येक वेळेला आपण आठवा आम्ही हीच ठामपणे भूमिका मांडलेली की हा आमचा अंतर्गत मामला, आमचा काही संबंध नाही. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंनी ह्या अस्वस्थतेच्या विरुद्ध उठवलेला आवाज हा त्यांचा इंडिपेंडंट एक्झरसाइज होता. आता त्या इंडिपेंडंट एक्झरसाइज मधून सरकार पडलं. आम्ही वारंवार असं म्हटलं होतं की अंतर्गत कलहाने सरकार पडेल, व्हॅक्यूम म्हणजे पोकळी निर्माण होईल. ती पोकळी निर्माण झाल्यानंतर आम्ही विचार करू. आणि त्यामुळे सत्तेची हाव नाही याचं केवढं मोठं उदाहरण. 113, 106 ब्रँडेड बीजेपी 2 वर्षाच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप त्रास देऊनही आमच्या बरोबर राहिलेले 7 अपक्ष सहयोगी, 113 खणखणीत नाही. आणि मग सहयोगी म्हणजे राज्यसभेला 123 मतं मिळाली आणि विधान परिषदेला 134 मतं मिळाली. 134 आणि 144 मध्ये 10चाच फरक होता. एवढी हेवी मेजॉरिटी बीजेपीची असून सुद्धा आम्हाला हे आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की आम्हाला सत्तेचा मोह नाही. आम्ही मुख्यमंत्रीपद मागितलं असतं ते मिळालं असतं तरी एका सामान्य हिंदुत्वासाठी लढणाऱ्या स्वर्गीय आनंद दिघेंच्या शिष्य असणाऱ्या एकनाथजींना आम्ही मुख्यमंत्री केलं. महाराष्ट्राला आश्चर्य वाटलं. भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती अशी आहे की देवेंद्रजी माईकवरून घोषित होईल करेपर्यंत आमच्या 5 जणांव्यतिरिक्त 6व्या माणसाला माहिती नव्हतं. पत्रकार आवाज झाले. हा काय त्याग? हा हिंदुत्व शिकवतो. त्यागात मध्ये आनंद मानणं हिंदुत्व शिकवतं. आणि त्यामुळेच सावरकरांसारखी माणसं होऊन गेली की ज्यांच्या घरादाराला उद्ध्वस्त केलं गेलं. आणि त्यामुळे महाराष्ट्राने काल सत्तेचा मोह आम्हाला नाही, सत्तेचा मोह तुम्हाला, आणि त्यामुळे खुर्चीसाठी मोहापायी तुम्ही हिंदुत्व सोडलं. सत्तेचा मोह आम्हाला नाही आणि त्यामुळे होऊ शकत होते मुख्यमंत्री तरी सुद्धा हिंदुत्वासाठी आग्रह करणारे स्वर्गीय आनंद दिघेंचे शिष्य आनंद दिघेने ज्या प्रकारे हिंदुत्वासाठी संघर्ष केला
ते शिष्य आपण मुख्यमंत्री केलेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना या त्यागाचा आनंद आहे, अभिमान आहे. देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होणं या विषयाच्या बाबतीत सुद्धा आपलं काही म्हणणं आहे. एकदम मुळात अनेक उदाहरणं अशी आहेत की जी मुख्यमंत्री असतात आणि नंतर प्रशासनाची आवश्यकता म्हणून येतात. आत्ताच्या मंत्रिमंडळातील एक मुख्यमंत्री होते ना, आता होतेच म्हणायला पाहिजे, गेले काल, अशोक चव्हाण. आणि त्यामुळे हे काही जगावेगळं झालेलं नाही. प्रशासनाची आवश्यकता म्हणून स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजींनी, त्यांची खूप दोस्ती असल्यामुळे त्यांना आवाहन केलं. आमच्याकडे किती दोस्ताने, बायकोने, वडिलाने, आईने आग्रह केला तरी सुद्धा आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाला विचारतो. त्याप्रमाणे त्यांनी पक्ष नेतृत्वाला विचारलं किंवा असं एकनाथजींचं म्हणणं आहे किंवा प्रशासनाच्या बाबतीत मला तुमची आवश्यकता लागेल, खूप रखडले प्रोजेक्ट, खूप चांगले निर्णय तुमचे रद्द झाले. 33 कोटी वृक्ष लावून ह्या महाराष्ट्रातल्या पर्यावरणामध्ये एक चमत्कार घडवला माननीय सुधीर भाऊंनी. 33 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी, जलयुक्त शिवाराची चौकशी, जो निर्णय भारतीय जनता पार्टी ने केला सर, काटो उसको. अरे भाई निर्णय लेते हो आप तो हमारे बाजू में बैठे थे ना भाई, पण बीजेपी ने बाबा. आणि त्यामुळे एकनाथजींनी पण आग्रह धरला. देवेंद्रजीने आमची कार्यपद्धती म्हणून आमच्या नेतृत्वाला विचारलं, नेतृत्वाने परवानगी दिली, काही चुकीचं नाही. आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाची, रखडलेल्या प्रकल्पांची, ओबीसीच्या पॉलिटिकल आरक्षणाची, मराठा आरक्षणाची, धनगर आरक्षणाची, हिंदुत्वाच्या संरक्षणाची ही आवश्यकता, ही हाक ऐकून माननीय देवेंद्रजींनी एवढा त्याग, आपण जे आपल्या मंत्रिमंडळात होते त्यांच्या नेक्स्ट सेकंड पोझिशन काम करणं, त्यासाठी मन लागतं, मन मोठं, ते माननीय देवेंद्रजींनी दाखवलं. आणि त्यामुळे मी एकनाथजींचं पण अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या हिंदुत्वासाठी संघर्ष केला पाहिजे. देवेंद्रजींनी त्यांचा प्रशासनिक अनुभव सगळा जोडला पाहिजे आणि मिळून महाराष्ट्राचा विकास करू. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसं, सर्वसामान्य हिंदूला असं वाटलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा पूजा पद्धतीवाला हिंदू नाही, तर एका अर्थाने हा महाराष्ट्र माझा आहे, हा देश माझा आहे, भूमी माझी आहे. 370 कलम रद्द झालं पाहिजे, काश्मीर भारतात राहायला पाहिजे, पाकिस्तान विरुद्ध आक्रमण झालं पाहिजे, असा अजेंडा असणाऱ्या सर्वसामान्य हिंदूंना आनंद होणारे सरकार आलंय. मी त्यांना या दोघांनाही असं म्हणेन, त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात बाकीचे मंत्री त्यांना असं म्हणेन, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करा. शेवटी एकच म्हणेन की मी आपल्या माध्यमातून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एकनाथजींच्या पण आणि भाजपच्या पण आवाहन करतोय, उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकून. काल शपथविधी झाल्यानंतर चर्चा अशी रंगली की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या सुप्त संघर्षामुळेच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. असं आहे की आमच्यातली जी अत्यंत सलोख्याची नाती, पक्षासाठी मान कापून देण्याची तयारी, हे ज्यांना जमत नाही, याचा ज्यांना हेवा वाटतो, याचा ज्यांना मत्सर वाटतो, याची ज्यांना जेलसी वाटते, अशांनी केलेलं हे शोध आहे.